ऑपरेशन सक्सेसफुल. कॉंग्रॅच्युलेशन्स मामा, तुम्हाला 2 जुळी पोरं झाली ती. थँक्यू डॉक्टर. थांबा, पेढ घेऊन येतो. अहो पेढ काय घेऊन येताय, आधी पोरं तरी बघा. बरोबर, चला बघूया. रडू नका, काय होते रडायला? ही बघा तुमची जुळी पोरं. ए गा बसा. ही काय डॉक्टर, जन्मलेल्या पोरासनी दाढी मिशा? अरे मग काय शिंग येतील काय, जुनवान पोरं जन्माला आली ती. 3 वर्ष पोटात होती ती, त्यामुळे जास्त वाढ झाल्या पोरांची. बर पेढ घेऊन येतो मी. आओ थांबा, लय पेढा ना, चांगलं 5-6 किलो. लय वर्षानं पोरं झाली की आपल्याला. बर आणतो. तेवढं डिलिव्हरीचं बिल येतं नको माझं. देतो की पोरांच्या दाढ्या केल्यावर, आपलं ती पोरांचं जावळ काढल्यावर. आईला ह्यासनी जुळी पोरं झाली ती, आणि माझ्या लग्नाला 10 वर्ष झाली तरी अजून पोरग नाही. ह्यातलं एक पोरग गायबच करतो. अहो इथं काय करताय? अगं पारे बघ की, त्यासनी जुळी पोरं झाली ती. मग काय झालं? अगं त्यातलं एक न्यू आहे की आपल्यासाठी. चला गप घरला, आपल्याला नको दुसऱ्याचं पोरग. ए गप तू त्या बायला बोलण्यात गुत्तीव, तर मी त्यातलं एक पोरग घेऊन पळून जातो. अहो नको की. चल गप, नाही लात घालीन. बरोबर चला. हो ताई, पोरं किती गोंडस आहेत तुमची. कधी झाली डिलिव्हरी? 1 तास झालं बघा. अहो हे काय पोराचे दाढी मिशाले त्या. होय, जरा जुनवानं जन्माला आली ती पोरं. 3 वर्ष पोटात होती ती. बरं आहे की रेडीमेड जन्माला आले ती. होय, गाव कुठलं तुमचं मावशी? सातारचे आम्ही. मावा 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 मावा. अहो ही काय मावा मागतात का काय? नाही मामा मामा म्हणते ती. मगाच्या धरणं मी बसून शिकवलंय त्यासनी. लय लवकर बोलायला लागली ती. हो होय, जरा जुनवा नाही ती का नाही, त्याच्यामुळं. विमल 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 गुटखा मागतील काय? नाही आहो, ती माझ्या बहिणीचं नाव आहे का नाही विमल, तीच म्हणते ती विमल. मी मग धरणं शिकवलंय का नाही त्यासनी. फुलचंद 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 फुलचंद. अहो फुलचंद पान पाहिजे काय यासनी? नाही ती मग अशी कुणीतरी इथं बसून फुलचंदचा विषय काढलेला, तीच बोलते ती. लय हुशार आहे ती पोरं, ऐकल तसं बोलते ती. ओले ले 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 बाळा, ओले ले ले उगी उगी, ओले ले ले बाळा, ओले ले ले. पोरं लय जागा माहित राव. मावशी जरा पोरांच्यावर लक्ष ठेवा, मी येते जरा बाहेरनं जाऊन. बरं या लवकर. सर का बाजूला. अहो किती उशीर झालं, पेढा नाही गेलायचा. अगं सगळं गाव हिंडलो पण कुठंच पेढ मिळालं नाही तर. बरं राहू द्या, चला वर. बरं. कोण आहे का बघा आधी. उचला हे पोरग. हे पोरग जरा मांदाळ आहे, हे चांगला आहे, त्याला नेऊया. बरोबर चला. अरे देवा, माझं दुसरं पोरगं कुठे गेलं? 20 वर्षानंतर. ए वय ब्या, जरा बाहेर ये. काय ही बकेट मधला एवढा कचरा टाकून ये जा. बरं टाकतो. हा. अरे विश्ले, आलो कशा बरोबर, सोड खाली. अगं सुटून झालं हातात. अरे सोड खाली. अरे विश्ले, कुठे घेऊन निघालायस पोराला? अरे सोड त्याला. अरे विश्ले, माकडा, त्या पोराला का उघड्यात टाकलंस? चल घरला माकडा. अरे ओय काय आई गई लागलं. माकडा दिसेना मी तुला. तूच वाढत आणलं की मला, त्यामुळे थटलो मला. अरे वय ब्या, कुठं बोंबलं चिंतयस? कचरा टाकाय गेलो होतो. बर विश्ले, लाकूड मोडते का बघ की पायानं. आणि इकडे मोडतो. मग वाचू मला, मेलो मी. ए वय ब्या, सोड बापाला, काय करतोयस? अगं आई, अचानक मला असं काय झालं काय माहित, काहीच कळण झालंय. बाळा जा तू घरात जा. मग आपलं पोरग खुळ झालंय काय, असं का करतय? अहो खुळं नाही झालेलं, आपलं ती दवाखान्यातनं कुणीतरी दुसरं पोरग चोरून नेलं बघा. ती पोरग जसं करते तसं वैब्या करतोय बघा. अरे देवा, हे इकडं करतोय तसं ती पोरग तिकडं करत असेल काय? वय करत असेल, जुळी आहे ती, त्यामुळे तसं होतंय. वैब्या काय पप्पा? अरे सुक्काळीच्या इकडं जात इकडं कुठं येतयस? बरं काय काम आहे बोला. ती गाडी घे आणि तांदळाच पोतं घेऊन ये जा. बरं आणतो. अरे माकडा, गाडी करतो का माझी? उतार खाली माझ्या अंगावून. तुझ्या तर पप्पा मारला लागतंय, पप्पा मारला लागतंय, पप्पा मारला लागतंय.
अरे मी कुठे मारतोय तुला अहो इकडे या, आपलं ती जुळं पोरग आहे का नाही, त्याचा बाप त्याला तिकडे मारत असेल म्हणून ह्यो असा इथं करतोय. ती नव ती तिकडं पोरग जी बोलतोय ती हे बोलायला लागला काय? होय, आधी नुसता तो करेल तसा ह्यो करत होता, पण आता तो जी बोलल तो आता बोलाय पण लागलाय. सगळंच अवघड झालंय बघा. विश्ल्या इकडे ये. काय रे? सोन्याच्या दुकानातून एवढा 20 रुपयाचा मावा घेऊन ये की. बरं चालतंय आमचं. ओ मामा बोल काय पाहिजे. मावा द्या. मावा नाही मिळत ते. मावा नको काय मला, तांदूळ दे एक पोत. मावा नको, तांदूळ दे एक पोत. बुरट्या तांदूळ नाही मी तिथं. तांदूळ नको आहे, मावा द्या मावा. तांदूळ नको, मावा द्या मावा. सुकाळीच्या किती वेळा सांगितलं मावा मिळत नाही ते. ठीक आहे मावा. अहो मला तांदूळ पाहिजे, मावा नको आहे. ए मला तांदूळ पाहिजे, मावा नको आहे. कुत्र्याचं वाटल लाग. पहिलं माझ्या तोंडात नाही, कसली पण वाक्य कशी यायला लागली ती. काय झाले मला? आईला आईनं तांदूळ आणायला सांगितलेलं आणि मी दुकानदाराला मावा कसं काय मागितला. काय झालंय मला काय कळना. आईला कसलं भारी मॉडेल. आईला कसलं भारी मॉडेल. बोरट्या तुझ्या आजीच्या वयाच्या आहे म्हातारी आणि असले बोलतोस मी. अहो दादा चुकून तोंडात गेलं. कुत्रे शिट्टी का मारतोय. सॉरी आजी. आईला हे काय बोललो मी. जाऊ तिकडे. तुला नेहला जाळायला डोळा मारतोय शिवी. ऐक आईला काय लागलं मला. जाऊ दे, जवळ जाऊन तिला प्रपोज करतो. हे ऐक ना. काय रे बाड्या. मला तू आवडतेस. आय लव्ह यू जानेमन. कुत्रे तुला नेहला जाळायला मला म्हणतोय शी. मला पण तू खूप आवडतोस. माकडा थल्ले देत ना. सॉरी आजी जातो मी. सॉरी आजी जातो मी. आजी, ए माकडा, तुला आजी वाटते मी. चल निघ ना, निघ. आईला काय झालंय मला. डॉक्टरला दाखवलं पाहिजे. नमस्कार डॉक्टर. बोला काय होतंय? डॉक्टर मला लहानपणापासून एक प्रॉब्लेम आहे. काय केलं ती? असंच होतंय बघा डॉक्टर. मी कवा काय करते मलाच कळत नाही. पण ती जाऊ दे, तोंडावर चूळ का भरली सांग. डॉक्टर अहो माझ्या शरीरावर ताबा येणं झालाय. मी काय न करताच माझ्या हातलं काय बी विचित्र होतंय बघा. बर एक इंजेक्शन देतो, येतंय का मी. फिर तिकडं. या उलट्या काय टोचलंस मला. नाही काय टोचलेलं मी. उलट्या सुई टोचल्यास तू माझ्या डोंगणात. अरे मी नाही काय टोचलेलं. तू सुई टोचल्यास माकडा. होय मीच टुचल्या. खरं सांग तू टोचलेस का नाही. ए वैभ्या, काय झालंय? अगं आहे ना माझ्या डोंगणात सुई टोचल्या. अहो काकी मी नाही काय केलेलं ह्याच्यावरच वरडायला लागलाय. ए बाळा, तुझा घरला. जा कुठे याला पण टोच नाही. थांब सुकायचं थांब. तोंड धुतो आणि परवा दिवशी जी पोरगी बघितली तिला लग्नासाठी विचारतो. ब्रश करतो वाईट जरा. ए वैभ्या माकडा, काय करतेस? संडासाच्या प्रश्नात घासतेस मी. अगं आहे झोपत काय कळलं नाही मला. जा पहिला उठ घरात, आंघोळ कर जा. बरोबर करतो. वैभ्या, ही दर साखर, देवाचा प्रसाद आहे. अरे माकडा, तोंडाला का लावली साखर? अगं आहे आपल्या मनात तोंडावर असा हात फिरला मला काहीच कळलं नाही. हा बर जा तुझं काम बघ. त्या जुळ्या पोरामुळे होतंय सगळं. काय करावं काय कळनाच झालं या. इधर चला मैं उधर चला. इधर चला मैं उधर चला. जाने कहा मैं किधर चला. जाने कहा मैं किधर चला. तुझ्या तर आता उंडकीला थांब. आईलाही तीच आहे वाटतं. शिट्टी वाजवून थांबवतो. आईला मी शिट्टी का मारली. ए जानेमन इकडे ये ना. ए जानेमन इकडे ये ना. काय जा तिकडे. अरे मग कशाला बोलवलंस मला? अगं थांब. बोल काय. मला तू लय आवडतेस. आया खरंच माझ्याशी लग्न करशील. हो करीन ना तुझ्याशी लग्न. काय पारुष्य जा तिकडे. मला नाही लग्न करायचं.
करायचं. काय पारशे जा तिकडे, मला नाही तुझ्यावर लग्न करायचं. बघूला तोंडाच्या मला पण नाही लग्न करायचं तुझ्याशी, जाते मी. अगं थांब ना. बोल काय मला माफ कर, मी कसं काही बोललं मला काय माहित, पण खरंच आय लव्ह यू जाने मन. आय लव्ह यू जाने मन. चल आमच्या घरी नेतो तुला. चल आमच्या घरी नेतो तुला. काळ जांभळ घेऊन कुठे निघालाय? ए, सोड मला माकडीने, जा तुझ्या घरला. सोड मला माकडीने, जा तुझ्या घरला. अरे कुत्र्या तुला घातला डब्यात तुला दाखवते. फुकणीच्या मगाच्यानं मला खुली केली आणि आता पळून निघालायची. आईच्या गावात काय झालंय मला, का मधनं जसा बोलतोय मी. अरे विश्ल्या पोरा काय झालं? का डोकं आणून घेतोयस? पप्पा बसायचं. हो मला काय झालंय कळणं झालंय, मी मधनच विचित्रच बोलतोय. अगत भूत शिरल्यागत. पोरा चल, आपल्या गावात एक बाबा आहे, तो भूत काढतोय. काय नाव त्या बाबाचं? शिंबुडगट्टी बाबा. बरोबर चला. चल चल. शिमडगट्टी बाबा. शिमडगट्टी बाबा की जय. शिमडगट्टी बाबा की जय. हो बाबा, तुमच्याकडे समस्या घेऊन आलोय आम्ही. मला वाटलं मला मारायला आलाय. बाबा. बोला काय समस्या आहे? बाबा मला भूतानं सापडले. दिसतंय मला भूतानं धरलंय तुला. वैब्या तंबाखू खातेस काय? गबुरट्या गबुरट्या बुरट्या, मला का मारलेस? तुझ्या तर बाबा ह्यानं नाही मारलं, ह्याच्यातल्या भूतानं मारलं. होय होय. बोल भूता, काय पाहिजे तुला? दे बघू जरा तंबाखू. दे बघू जरा तंबाखू. बघा भूताला बोलतं केलं मी. ही जरा तंबाखूची पुडी. माकडा नको मला मज्जा केली. माकडा नको मला मज्जा केली. बुरट्या तुझ्या तर बाबा ह्याच्यातलं भूत मारतंय तुम्हाला, तुम्ही ह्याला का मारताय? बर मी सांगतो ते मंत्र म्हण. सांगा. आली बली खली तोड दे दुश्मन की नली. तोड दे दुश्मन की नली. या. अरे माझी नवं दुश्मन की नली तोड म्हटलंय तुला मी. आईच्या गावात जोरात आलंय. आईच्या गावात जोरात आलंय. अरे ही काय करतोयस तू? दिसना विसरण असला बसूया. झालं एकदाच. छी छी छी, चटीत केलंस काय? होय. तू जातो मी. ओय बाबा थांबा, काहीतरी उपाय सांगा. ही घ्या अंगाराची पुडी आणि रोज सकाळी का पाहायला लाव. ओके. वैब्या डोक्याची मालिश कर जरा. हा कर भारी वाटतंय. अरे ह्यो तर नकली सोड बापाला. माकडाने जीव घातला असता माझा. ए वैब्या खरं का तू? अहो आपण वैब्याला देवाकडे घेऊन जाऊया, काय फरक पडला तर पडला. बर बर. ए वैब्या काय काय. चल करायला जायचंय देवाला आपल्याला. बर बर चालतंय चला. हा चला. अहो त्या बाबाकडे विश्ल्याला घेऊन गेला होता पण त्या बाबाच नकली निघाला. आता काय करायचं? बघू करू काहीतरी उपाय, फरक पडेल विश्ल्याला. अहो इथं लपून बसा. काय झालं पारे? अहो ज्यांचं पोरगा आपण पळून आणले ना ती दोघं यायला लागले ती. मग थांब इथं लपून थांबूया. अहो थांबा, आपलं ती दुसरं पोरग पळून नेलेलं ती दोघं आणि आपलं पोरग आता दिसलं मला. कुठं आहे? हाय ती तिथे लपून बसली ती. मग आता काय करायचं सांग? थांबा सांगते. वैब्या काय भीती बुक्की मार. का. मार म्हणून सांगते नव्हता. माकडा का मारलेस. पोपात गेला. पोपात गेला. अजून एकदा मार. आईला असं आहे काय? इशल्या तू इकडे एक बुक्की मार आणि इकडे एक बुक्की मार आता लगेच. आई गं, मेले. आता कसं वाटतंय? मुंडकीच्या तुझ्या तर आता. मारू नका. ए भवानी आमचं पोरग का पाहिलंस? अहो मला पोरं होईत नव्हती म्हणून मी पळवलं. काय म्हणजे ह्यो माझा भाव आहे. काय म्हणजे ह्यो माझा भाव आहे. होय तुम्ही दोघं जुळी भावायचा, त्यामुळे तो करतोय ती तू करतोयस. भावा भावा. बर आता आपण भांडायला नको. तुम्हाला तुमचं पोरग पाहिजे असलं तर घेऊन जावा. अहो मला आता सवय झाल्या विश्ल्याची, मी नाही देणार त्याला. बर राहून द्या द्याचं, पण आपण एकमेकांच्याकडे येणं जाणं चालू ठेवूया. होय चला आता आमच्या घरला जीवया चांगलं मस्त पैकी. चला चला. या लांबड्यानं फुकणीच्यानं माझ्या भावाला पळवून नेलेलं काय. धावतो त्याला ह्याच्या डोसक्यात बकेटच घालतो.
नमस्कार मित्रांनो, मी विशाल ठोंबरे. नमस्कार मित्रांनो, मी वैभव ठोंबरे. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते, आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत व्हॉट्सअप आणि फेसबुक वरती शेअर करा. व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका.